हॅलो नमस्कार, मी श्रुतिका आणि कसे आहात गाईज? ही बघा श्रीषा, काय नाही केलं तरी रडतच असते, काय नाही केलं तरी हे करते. ही बघा श्रीषा कशी रडते, बघा कशी रडते तरी बघा. चला हिला दीदीकडेच देऊ, ब्लॉगच नाही करायला देणार मला. बघा इथं बसून पण काय चालू आहे बघा, तिचं मीटिंगच बसल्यासारखी बसली. तर मग काय म्हणताय? हे बघा आमच्या बाल्कनी मध्ये कितीतरी झाडं लावलेत आम्ही, दाखवते तुम्हाला. हे बघा आम्ही आंबे आणले होते खायला, ते लावलं. आता झाले याला 2 महिने, याला तरी आता 1 वर्ष होतंय लावून. हे बघा ही अशीच फुलं टाकली होती आणि गावाकडून वगैरे आणली होती. ही बघा झाडं एवढी लावलत आम्ही. आणि ही बघा मला आता तर रडते माझ्याकडे यायला, आणि आता तरी बोलवते मला ये म्हणून. ही एवढी क्यूट आहे ना, पण भरपूर रडवी. काय म्हणताय काहीच, आम्ही तरी निवांते मस्त. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका प्लीज. मग आणि इकडं तरी आता पाऊस नाही आहे 2 दिवस, नाही तर त्याच्या अगोदर भरपूर होता. एवढा कंटाळा येत होता की पाऊस नको वाटत होता, की असं वाटतं की आकाश सगळं कोसळणार आहे खालीच एवढं पावसानं असं वाटत होतं. पण आता 2 दिवस झाले पाऊस गेलाय. काल तरी संडे होता, संडे तरी हळू जाईल असा वाटला होता संडे, पण इतक्या फास्ट गेला ना समजलंच नाहीये. घरी राहून पण घरी काम आवरायची, त्याच्यात कंटाळा येऊन गेला होता. तर काय करणार, संडे तरी आपलाच आहे, 1 दिवस तरी काम केलंच पाहिजे. आठवड्याचं काम 1 दिवस, नाही तर असं काय आठवडाभर काम वगैरे काय नाही करू शकत. आणि हे बघा आमच्या समोर, बिल्डिंगच्या समोर ना एवढं पाणी भरलंय ना, दाखवते तुम्हाला. हे बघा गाईज किती पाणी भरलंय. रोड पण इतके खराब आहे. इथं तरी एवढे कबूतर येतात ना, भरपूर कबूतर येतात. आणि इथं वरती तरी कबुतरांचं घर आहे इथं वर. कधी गेलेत तर वर, मी दाखवते तुम्हाला तिथं. मग आणि कंटाळा येतोय भरपूर, दिवसभर काम. आता घरी आलं तरी निवांत झोपू वाटतं. आता आम्ही थोड्याच टाइममध्ये महादेवांच्या मंदिरकडे जाणार आहे. तिथं थोडा माझा जीव रमतो तिथं मला राहावं वाटतं. महादेवांचं मंदिर म्हणजे मला काय सांगू तुम्हाला, काही माझे साक्षात परमेश्वर महादेवच आहे. आणि काय म्हणताय, श्रीषा तरी आमची एवढी रडते ना, काय सांगू तुम्हाला, भरपूर रडते ती. एकटीच घरी पण एकटीच राहते ना, दिवसभर कंटाळा येऊन जातो तिला. माझ्या दिदीला तरी 2 मिनिटं सोडत नाही, अशी रडतच राहते. काय करणार.